ट्रॉफी 2022 का ये शानदार आयोजन। इस टूर्नामेंट के फोकस मैन मिस्टर अमर कोहली और ट्रॉफीज़ के जो स्पॉन्सर्स हैं उनको भी हम थैंक्स कहना चाहेंगे इस टूर्नामेंट के ज़रिए। पहले नंबर की जो आकर्षक ट्रॉफी है उसके स्पॉन्सर है माननीय श्री अमर शिवनाथ पाटिल साहब, ग्रुप ग्राम पंचायत सदस्य लाखिवली। स्वर्गीय शिवनाथ पाटिल, इनके स्मरण में ये ट्रॉफी उनकी ओर से दी गई है। सेकंड नंबर की जो ट्रॉफी है रनर अप की, उसके स्पॉन्सर है माननीय श्री भावेश प्रकाश पाटिल साहब, स्वर्गीय जतिन प्रकाश पाटिल, इनके स्मरण में वो ट्रॉफी उन्होंने दी है, तो उनको भी हम थैंक्स कहना चाहेंगे। मैन ऑफ द मैच के ट्रॉफी स्पॉन्सर मिस्टर संदीप कुंडलिक पाटिल, उनकी ओर से एक कूलर भी दिया गया है, तो उनके भी हम शुक्रगुजार हैं। स्वर्गीय रमेश रामभाऊ बाबरे स्टैंड, जो एक आकर्षक स्टैंड आप देख रहे हैं, उसके लिए सौजन्य मिला है श्री राजू दादा बाबरे इनका, और उनको भी हम थैंक्स कहते हैं इस टूर्नामेंट के ज़रिए। स्वर्गीय कालूराम बुदाजी 7वीं स्टैंड आपकी स्क्रीन पर। फिलहाल मैच की शुरुआत होने जा रही है। आज का ये दूसरा मुकाबला, मैच की तरफ चलते हैं। खैरपाड़ा टीम ने टॉस जीता है, पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। सलामी बल्लेबाज कलभोन टीम की ओर से स्वप्निल पाटिल और उनके साथ आकाश बामने। पहला ओवर लेकर रविंद्र भगत गेंदबाज तैयार होते हुए खैरपाड़ा टीम की ओर से। पहला मैच कहीं ना कहीं रोमांचक स्थिति में ज़रूर पहुंचा था, लेकिन फील्डिंग में थोड़ी बहुत गलतियां भी रही थी, उस वजह से उस मैच को जीत नहीं पाई थी पिंपलशेत टीम। तो रविंद्र पहली गेंद लेकर इस मैच की तैयार होते हुए, उनके सामने बैटर है स्वप्निल। पहली गेंद मोड़ना चाहते थे, ऑन साइड में अपील हो रही है वहां पर कॉट बिहाइंड के लिए, और अंपायर ने बैट्समैन को आउट घोषित कर दिया है। जी हाँ, पहली गेंद पर यह करारा झटका। देखना है अब दोनों भी अंपायर एक दूसरे से चर्चा कर रहे हैं वहां पर, स्क्वायर लेग अंपायर और मुख्य अंपायर। कंफर्मेशन दोबारा दिया जाएगा। नॉट आउट, अंपायर ने अपना फैसला वापस लिया है वहां पर, क्योंकि गेंद शायद बल्लेबाज के ट्राउजर को छूकर चली गई थी पीछे विकेट कीपर के पास। जी हाँ, ये देखिए किस तरह से ये पहली गेंद लेग स्टंप की दिशा में थी, ग्लांस करना चाहते थे। जी हाँ, थाई से टकराकर उनके ट्राउजर से छूकर गेंद विकेट कीपर के पास चली गई है, तो आखिरकार एक अच्छा फैसला अंपायर का। नीचे रहती हुई गेंद लॉफ्ट करने का प्रयास था, सबमरीन गेंद थी ये, और कोई संपर्क गेंद और बल्ले के बीच में नहीं बना पाए बल्लेबाज स्वप्निल। पहली दो गेंदों पर कोई भी रन नहीं बना पाए हैं। 4-4 ओवर का ये मैच, बहुत आकर्षक माहौल और मौसम में ये टूर्नामेंट खेला जा रहा है। अमर कोहली ट्रॉफी 2022 का ये शानदार आयोजन। इस बार स्क्वायर ऑफ द विकेट खेला है, कवर पॉइंट की तरफ वहां पर खिलाड़ी मौजूद है। हल्का सा फंबल हुआ, हालांकि स्ट्रोक के साथ ही निकल पड़े थे, जिस वजह से कोई दिक्कत नहीं आई वहां पर बैट्समैन को सिंगल लेने में। ये पहला रन इस मैच का बल्लेबाज स्वप्निल के बल्ले से निकलता हुआ। शुरुआत थोड़ी धीमी जरूर है, हालांकि पिछले मैच में भी हमने देखा था कि शुरुआत थोड़ी धीमी रही थी पहले बैटिंग करने वाली टीम की, लेकिन उसके बाद अच्छा पलटवार उनके बल्लेबाजों ने किया था। पिंपलशेत ने पहले बैटिंग की थी। इस बार लैप स्वीप का इस्तेमाल, बैकवर्ड स्क्वायर लेग को बीट किया है, फील्डर से गेंद रुकी नहीं है और गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ। अब जाकर वहां पर फील्डर पहुंचे हैं, गेंद को उठाकर थ्रो किया, तब तक 2 रन भी पूरे किए और तीसरा रन भी पूरा हो चुका है। बढ़िया दौड़ विकेटों के बीच में एक अच्छा स्ट्रोक वहां पर बैट्समैन आकाश के बल्ले से। 3 रनों से उन्होंने अपना खाता खोला है। टीम का स्कोर अब 4 रन बिना किसी नुकसान के। नित्य साई स्पोर्ट्स कलभोन टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई इस मुकाबले में पापा मोरिया स्पोर्ट्स खैरपाड़ा के विरुद्ध। इस बार ऑन द राइज बॉलर की दिशा में खेला था, लेकिन फॉलो थ्रू में रोक नहीं पाए। हालांकि मिड ऑफ पर अच्छी फील्डिंग जरूर देखने को मिली, लेकिन 1 रन लेने से रोक नहीं पाए वहां पर बैट्समैन को। बहुत बढ़िया गेंदबाजी पहले ओवर में, ज़्यादा रूम नहीं दे रहे हैं दोनों भी बल्लेबाजों को, हाथ खोलने के लिए जगह बिल्कुल भी नहीं मिल रही है, और उसी वजह से अभी तक केवल 5 रन बने हैं पहली 5 गेंदों पर। एक किफ़ायती ओवर ये पावर प्ले में
साबित होता हुआ गेंदबाज रविंद्र भगत द्वारा। पावर प्ले की आखिरी गेंद दाहिने से ओवर द विकेट। स्वीप करने का प्रयास और बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं, लेग बिफोर विकेट। आयोजक अमर कोहली पांगा त्याने चषक भरविला। बहुत अच्छी गेंदबाजी पहले ओवर में और कहीं ना कहीं उस अच्छी गेंदबाजी का सिला मिला है, आखिरकार एक अच्छा रिवार्ड उनको मिला है। अंतिम गेंद पर विकेट टू विकेट गेंद थी फुल लेंथ, जिसको स्वीप लगाने का प्रयास किया था बैट्समैन ने, लेकिन पूरी तरह से चूक गए आकाश और लेग बिफोर का शिकार बने हैं। आकाश ने बनाए 3 रन। पहले ओवर का खेल खत्म हो चुका है, स्कोर हुआ है 5 रन 1 विकेट के नुकसान पर। टिम्बोली के जय हनुमान क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण प्रिंस मूवीज के जरिए दर्शकों तक पहुंचाया जा रहा है। जितने भी ऑनलाइन दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं उन सभी का हार्दिक स्वागत है अमर कोहली चषक 2022 में। कल काफ़ी ज़्यादा आकर्षण इस टूर्नामेंट में रहने वाला है। कल ऑर्केस्ट्रा भी है और लावनी नृत्य भी यहाँ पर देखने को मिलेगा। गजब का आयोजन है और जैसे टॉस में कप्तान ने कहा भी एक कि इस तरह का आयोजन बहुत कम देखने को मिलता है। खासतौर पर भिवंडी आदिवासी एकता क्रीड़ा मंडल है, जो उनके जो टूर्नामेंट्स होते हैं उसमें इस तरह का आयोजन उनको देखने को नहीं मिला था। तो इसका सारा श्रेय जाता है अमर कोहली स्पोर्ट्स मानीसापाड़ा एंड अमर कोहली मंडप डेकोरेटर्स को। नेवर लेकर गेंदबाज हर्षल शिलार तैयार होते हुए। पावर प्ले का ज्यादा लाभ नहीं उठा पाए हैं बल्लेबाज। स्ट्राइक इस समय स्वप्निल के पास, बल्कि हर्षल बल्लेबाज आए हैं और गेंदबाजी के लिए आए हैं रितेश मेंगाड़। रितेश एक युवा खिलाड़ी है, छोटे कद के खिलाड़ी है, लेकिन जरूर प्रतिभा रहेगी उनके अंदर, इसीलिए उनको मौका दिया गया है। पहली गेंद देखिए, थोड़ा सा अतिरिक्त उछाल देखने को मिला। बल्लेबाज को फ्रंट फुट पर आमंत्रित करती हुई गेंद थी। एक एक्सपेंसिव ड्राइव लगाने का प्रयास, कहीं ना कहीं शायद हवा में खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए बल्लेबाज स्वप्निल। डॉट गेंदें ज़्यादा खेल रहे हैं, पहले ओवर में भी उन्होंने कुछ डॉट गेंदें खेली थी। दबाव बनता जा रहा है लगातार। इस बार कमजोर गेंद, फुल टॉस ऑन साइड में खेला है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, वहां पर खिलाड़ी मौजूद है। सफाई से फील्ड तो नहीं कर पाए, लेकिन दूसरे प्रयास में उन्होंने जरूर फील्ड किया था। तब तक 2 रन, इन 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 7 रनों पर पहुंचा है 1 विकेट के नुकसान पर। पूरा फायदा हालांकि उठा नहीं पाए फुल टॉस गेंद का। फुल टॉस गेंद, हाफ वॉली, ये ऐसी गेंदें होती है जहां पर आप हमेशा उम्मीद करते हैं कि बल्लेबाज बाउंड्री हासिल करे, क्योंकि इन गेंदों को खेलना थोड़ा आसान होता है। ऑन साइड में काफी ज्यादा प्रोटेक्शन बाउंड्री पर नजर आता हुआ। स्विंग एंड मिस, गेंद के लाइन में जाए बगैर ही बल्लेबाज बल्लेबाजी करने का प्रयास कर रहे हैं, स्ट्रोक्स खेलने का प्रयास कर रहे हैं स्वप्निल। अभी तक उनका फुटवर्क उतना अच्छा रहा नहीं है, कहीं ना कहीं आत्मविश्वास की कमी नजर आ रही है बल्लेबाजी में। सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं और ज़रूर काफ़ी ज़्यादा उम्मीदें हैं उनसे, लेकिन अभी तक उम्मीदों पर खरा नहीं उतर पाए हैं। कुल मिलाकर 4 डॉट गेंदें वो खेल चुके हैं। ये एक और डॉट गेंद होगी, जी हाँ, फुल लेंथ रखा था और फिर से गलत लाइन पर खेल बैठे। गजब की गेंदबाजी, एक फुल टॉस गेंद की है, लेकिन उसके अलावा हम देखें तो बहुत बढ़िया लाइन और लेंथ पर गेंदबाजी की जा रही है और लगातार डॉट गेंदें देखने को मिल रही है। स्कोर बिल्कुल रुका हुआ है, टिका हुआ है, थमा हुआ है। 7 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार ऑन द राइज खेलने का प्रयास था, स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में खेलना चाहते थे, फिर से छकाया बैट्समैन को। एक और खूबसूरत गेंद और ये ओवर अब समाप्ति की तरफ बढ़ता हुआ। लगातार 3 डॉट गेंदें, कुछ समझ में नहीं आ रहा है वहां पर स्वप्निल को कि क्या किया जाए, किस तरह से रन्स बनाए जाए। बल्ला चला रहे हैं लेकिन गेंद और बल्ले में संपर्क ही देखने को नहीं मिल रहा है। दूसरे ओवर में केवल 1 गेंद शेष। 4-4 ओवर्स का ये मैच है और 4 ओवर के मैच में इतनी ज़्यादा डॉट गेंदें यदि आप खेलोगे तो फिर आपकी टीम कहाँ तक पहुँच सकती है, ये सोचना होगा वहाँ पर बल्लेबाज को।
ऑफ साइड में डीप कवर में एक खिलाड़ी है, मिड ऑफ सर्कल के अंदर है, एक वाइड डिश लॉन्ग ऑफ की तरफ भी खिलाड़ी रखा गया है। इस बार स्विंग किया है ऑन साइड में, काउ कॉर्नर की तरफ, वहां पर खिलाड़ी तैनात है। एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं और 2 रन पूरे। तीसरा रन भी शायद लेना चाहेंगे, गेंदबाज थ्रो को कलेक्ट नहीं कर पाए थे और उसके चलते तीसरा रन भी पूरा। क्या चल रहा है, भागम भाग मची हुई है मैदान में, ओवर थ्रो पर ओवर थ्रो हो रहा है और आखिरकार 4 रन इस गेंद पर पूरे होते हुए और इसके साथ ही ये ओवर भी समाप्त होता हुआ। 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 11 रन, 1 विकेट के नुकसान पर नित्य साई स्पोर्ट्स कलभोन। खैरपाड़ा और कलभोन के बीच में आज का ये दूसरा मैच। इसके बाद गावदेवी 11 पालीवली और तिरंगा स्पोर्ट्स तिल्हेर के बीच में मुकाबला रहेगा। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। आज का चौथा मैच गावदेवी 11 कोहे और जय हनुमान स्पोर्ट्स फिरिंगपाड़ा के बीच में खेला जाएगा। उसके बाद अमरकोली स्पोर्ट्स एक्शन में अमरकोली स्पोर्ट्स मानिसापाड़ा वर्सेस आई गावदेवी कोलोशी। और सेकंड राउंड के मुकाबले में हम जय बजरंग लाखिवली टीम को भी खेलते हुए देखेंगे। नेवर लेकर रामदेव आए हैं। अभी तक की जो बल्लेबाजी हुई है वो कहीं ना कहीं निराशाजनक रही है। हालांकि पिछली गेंद पर 4 रन जरूर प्राप्त किए हैं बल्लेबाजों ने, लेकिन उस तरह की बैटिंग देखने को नहीं मिली है जिसकी हमेशा अपेक्षा रहती है दर्शकों को 4-4 ओवर के मैचेस में कि आक्रामक ताबड़तोड़ बल्लेबाजी करे बैट्समैन और तेजी के साथ रन्स बनाए। 2 ओवर में केवल 11 रन स्कोर कार्ड पर लगे हुए हैं और इसी रफ्तार से यदि बल्लेबाज खेलेंगे तो 4 ओवर में 22 रन, जो कि एक बहुत ही छोटा टोटल रहेगा। यहाँ से कम बचे हुए 2 ओवर्स में 25-30 रनों की तरफ देखना होगा बल्लेबाजों को, ताकि टारगेट जो है वो 40 के करीब पहुंच सके। उल्टे स्ट्रोक की कोशिश, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। तेज निकलती है गेंद टप्पा पड़ने की बात, और कई बार गेंद नीचे भी रहती है। ये गेंद भी देखिए थोड़ी नीचे रही थी, हालांकि थोड़ी आगे रखी हुई गेंद भी थी और अक्रॉस द लाइन भी जाने का प्रयास था वो उल्टे स्ट्रोक के जरिए। रिवर्स जब आप खेलते हो तो वो अक्रॉस द लाइन ही ज़्यादातर होता है स्ट्रोक। बहुत मुश्किल इस तरह की गेंदों पर उल्टे शॉट्स खेलना, अच्छे पोजीशन में आकर शॉट्स खेलने होंगे। इस बार अच्छा संपर्क है, सामने खेल दिया है लॉन्ग ऑन की जानिब, वहाँ पर खिलाड़ी मौजूद है, सफाई से फील्ड किया, गेंद को लौटा दिया है बॉलर के पास, लेकिन तेज दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे। थोड़ा जोखिम जरूर उठाया था बल्लेबाजों ने। स्कोर 2 रनों से आगे बढ़ता हुआ 13 रन, 1 विकेट के नुकसान पर। आप देखोगे तो ज्यादा विकेट्स भी नहीं गिरे हैं, केवल 1 ही विकेट गिरा है, लेकिन डॉट गेंदें ज्यादा खेली है जिसके चलते अभी तक ज्यादा बड़ा टोटल देखने को नहीं मिल रहा है। एक बार फिर से रामदेव चले, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार पहले ऑफ स्टंप के काफी बाहर चले गए थे, हुक करना चाहते थे, फाइन लेग की तरफ खेलने का इरादा था, लेकिन संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में। फिर से कहीं ना कहीं रफ्तार में बीट हुए हैं। ये विकेट काफी तेज है, बॉलर जितनी तेज रफ्तार से बॉलिंग करता है उससे थोड़ी ज्यादा तेज गति से गेंद आती है टप्पा पड़ने के बाद। ये देखिए गेंद पहले निकल गई है और बल्ला थोड़ा देरी से आता हुआ। सामने खेला है, जब भी सामने खेल रहे हैं रन्स मिल रहे हैं, लेकिन ज्यादा रन्स नहीं मिल रहे हैं। 1 ही रन पर संतुष्ट क्या होंगे, दूसरे का प्रयास हो रहा है। बॉलर जो है बॉलिंग तो बहुत बढ़िया कर रहे हैं रामदेव, लेकिन जब भी थ्रो उनकी तरफ आता है हम देख रहे हैं कि वो कहीं ना कहीं थोड़े हड़बड़ाहट के साथ गेंद को कलेक्ट करने का प्रयास कर रहे हैं। और पिछले ओवर में भी ये हुआ था, पिछले ओवर की अंतिम गेंद पर जो बॉलर थे रितेश, उनके भी हाथ में गेंद ठीक तरह से बैठी नहीं थी और उसके चलते हमने देखा था कि 4 रन बल्लेबाजों ने दौड़कर पूरे किए थे। इस बार 2 रन पूरे किए गए हैं, स्कोर आगे बढ़ता हुआ 16 बल्कि 15 रन। ज्यादातर ओवर थ्रो के रन्स बने हैं। एक चौका वो भी दौड़कर आया है, तो वैसे चौका तो देखने को नहीं मिला है। इस बार हो सकता है, 2 खिलाड़ी प्रयासरत, लेकिन दोनों को चीरती हुई गेंद निकल गई है सीमा रेखा के बाहर। 4 रन। अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय, अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय। चौके की बात चल रही थी और आखिरकार चौका जड़ने में कामयाब हुए हैं बल्लेबाज हर्षल। डाउन द ग्राउंड खेला था, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन पर जो खिलाड़ी थे दोनों प्रयास कर रहे थे गेंद को रोकने का, लेकिन बाउंस होकर उनके थोड़ी सी ऊपर से चली गई।
रोका जा सकता था, लेकिन शायद उतना ज़्यादा एफर्ट देखने को नहीं मिला जिसकी आवश्यकता थी। 4 रनों से स्कोर बढ़ता हुआ 19 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। कलभोन टीम टॉस हारकर पहले बैटिंग कर रही है खैरपाड़ा टीम के विरुद्ध। पॉइंट अंदर है, एक खिलाड़ी शॉट थर्ड मैन पर और उसी दिशा से खेलना चाहते थे, लेकिन बीट हुए। स्विच हिट का प्रयास ये दूसरी मर्तबा हमने देखा है कि हर्षल ने किया है, लेकिन उसमें कामयाबी नहीं मिली है। डॉट गेंद और इसके साथ ही ये ओवर खत्म होता हुआ। 3 ओवर के पश्चात स्कोर केवल 19 रन 1 विकेट के नुकसान पर। तो चलिए अगले मैच के टॉस के लिए आना है गांव देवी पालीवली टीम के कैप्टन और तिरंगा स्पोर्ट्स तिलेर टीम के कैप्टन। सही समय पर कप्तान टॉस के लिए आएंगे तो सही समय पर हमारा शेड्यूल भी आज का पूरा हो जाएगा। अभी तक पहले 4 दिन जो हमने देखे हैं इस टूर्नामेंट के, बड़े शानो शौकत से ये टूर्नामेंट आगे बढ़ता हुआ। स्कोर 19 रन हुआ है, 19 रन्स, यानी कि 6 के थोड़ा सा ऊपर का करंट रन रेट है। 6.33 रन प्रति ओवर पर्याप्त बिल्कुल भी नहीं माना जाता है जब आप 4-4 ओवर का मैच खेलते हो। और क्या गजब की गेंदबाजी रही है। पहले ओवर में रविंद्र ने पावर प्ले में सिर्फ 5 रन खर्च किए थे, 1 विकेट प्राप्त किया। रितेश ने मात्र 6 रन खर्च किए। रामदेव ने अपने ओवर में सिर्फ 8 रन खर्च किए। तो रनों की रफ्तार बढ़ तो रही है, लेकिन उस मात्रा में नहीं जिसकी आवश्यकता है। अब बचा है केवल अंतिम ओवर। आखिरी ओवर के लिए गेंदबाज तैयार होते हुए काशीनाथ भी चाहेंगे कि उनके पहले 3 गेंदबाजों की तरह ही किफायती बॉलिंग करे, बल्कि साईनाथ है, माफ कीजिएगा, साईनाथ की ये गेंद उछाल दिया इस बार लंबा हिट, लेकिन डीप में फील्डर मौजूद है और बढ़िया कैच। वाइड डिश डीप मिड विकेट पर बहुत ही बेहतरीन आला दर्जे का कैच और विकेट का पतन। आखिरकार स्वप्निल का संघर्ष समाप्त होता हुआ। स्ट्रोक अच्छा जमाया था, लेकिन ऊंचाई बहुत अधिक थी उस ओर। बाउंड्री भी थोड़ी लंबी है कहीं ना कहीं, और उसके चलते बाउंड्री को पार नहीं कर पाए। ऊंचाई ज़्यादा थी। जब आपके स्ट्रोक में ऊंचाई ज़्यादा होती है तो जो अंतर आपको नापना होता है बाउंड्री को क्लियर करने के लिए, वो बहुत मुश्किल से आप नाप पाते हो। नए बैट्समैन महेश बर्फ आए हैं। तगड़ा प्रहार किया है, ये भी क्या कैच बनेगा? जी हाँ, एक और अच्छा कैच, एक और विकेट का पतन। हर्षल भी पेविलियन में लौटते हुए। या टेंभौली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान, या टेंभौली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान। अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान। अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान। बहुत अच्छा कैच। लॉन्ग ऑन क्षेत्र में किसी तरह की हड़बड़ाहट नजर नहीं आई और दोनों भी कैचेस लाजवाब। बाउंड्री लाइन के नज़दीक इस तरह के कैचेस लपकना उतना आसान नहीं होता है, लेकिन बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए इस समय खैरपाड़ा टीम के खिलाड़ी। हैट्रिक का मौका है गेंदबाज साईनाथ के पास। थोड़ा लालच दे रहे हैं बल्लेबाजों को, बड़े स्ट्रोक के लिए आमंत्रित कर रहे हैं, उकसा रहे हैं। बल्लेबाज भी उस आमंत्रण का स्वीकार कर रहे हैं। हालांकि बल्लेबाजों के पास भी और कोई चारा नहीं है, क्योंकि पहले 3 ओवर्स में ज़्यादा रन्स आए नहीं है। बड़े स्ट्रोक के लिए उनको जाना ही है, लेकिन कहीं ना कहीं स्ट्रोक्स में हम देख रहे हैं कि ऊंचाई ज़्यादा है। थोड़े फ्लैट स्ट्रोक रहते तो शायद बात कुछ और हो सकती थी, शायद सिक्सर्स भी देखने को मिल सकते थे। लेकिन अगर मगर की बातें हैं, अगर मगर से काम बनने वाला नहीं है। जो हुआ सो हुआ और जो होगा वो देखा जाएगा। ये क्रिकेट का खेल है। 4 गेंदें पारी में शेष है। स्कोर इस समय 19 रन 3 विकेटों के नुकसान पर। गहरे संकट में नजर आ रही है इस मैच में कलभोन टीम। हैट्रिक गेंद लेकर गेंदबाज साईनाथ, ये भी गेंद हवा में है और उस ओर भी खिलाड़ी है। एक और अच्छा कैच और हैट्रिक पूरी। शानदार गेंदबाजी और शानदार फील्डिंग। या टेंभौली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची
पटूंची जान, या टेंभोली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान. साईनाथ ने यहाँ पर कीर्तिमान स्थापित कर दिया है. अमर कोहली चषक 2022 में हैट्रिक ली है उन्होंने, और ये बड़ा दुर्लभ योग होता है हैट्रिक का. बहुत कम हैट्रिक्स देखने को मिलते हैं क्रिकेट के खेल में. उतना आसान नहीं होता है 3 गेंदों पर लगातार 3 बल्लेबाजों को आउट करना. हैट्रिक गेंद पर आउट हुए हैं बैट्समैन महेश. अब नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं उज्जवल पाटिल. मनीष जाधव और उज्जवल पाटिल की जोड़ी अब क्रीज पर है. स्ट्राइक इस समय मनीष के पास. डिप स्क्वेरिश मिड विकेट की दिशा में अच्छा कैच. जितना योगदान बॉलर का रहा है बल्लेबाजों को आउट करने में, उतना ही योगदान फील्डर्स का भी रहा है. क्या 4 गेंदों पर 4 विकेटें चटका पाएंगे? आइए देखते हैं. इस बार आगे निकले थे बल्लेबाज, पुश करना चाहते थे, ऑफसाइड में बीट हुए. विकेट कीपर ने चालाकी दिखाई थी, तुरंत गेंद को थ्रो किया था और वहां पर बैट्समैन को आउट करने का प्रयास किया था, लेकिन निशाना चूक गया. कोई रन नहीं इस गेंद पर. डॉट गेंद की समाप्ति होती हुई ये अंतिम ओवर चल रहा है इस समय कलभोन टीम के पारी में. स्कोर बिल्कुल रुका हुआ है 19 रन 4 विकेटों के नुकसान पर. पारी पूरी तरह से लड़खड़ा गई है. इस पर ऑन साइड में खेलना चाहते थे, अपील और आउट. लेग बिफोर विकेट, स्टंप्स के सामने पाए गए हैं बल्लेबाज. इस ओवर में गिरने वाला ये चौथा विकेट. अमर कोहली कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयच भारी. साऱ्या पाहुण्यांची एक गेंद अब केवल बची है और अभी तक कोई रन भी नहीं खर्च किया है गेंदबाज साईनाथ ने. कमाल की बॉलिंग कर रहे हैं. जो दबाव पहले 3 गेंदबाजों ने बल्लेबाजों पर बनाया था, उसका पूरा उन्होंने फायदा उठाया है. अच्छी रणनीति के तहत उन्होंने गेंदबाजी की है. पहले लालच दिखाया बल्लेबाजों को, बड़े स्ट्रोक्स के लिए उकसाया, उसमें फंसाया बल्लेबाजों को, और अब लेग बिफोर के जरिए भी विकेट प्राप्त करते हुए वन ऑफ द बेस्ट ओवर्स ऑफ द टूर्नामेंट सोफा. इस तरह की गेंदबाजी बड़ी कम देखने को मिलती है. नए बैट्समैन अंतिम गेंद का सामना करने के लिए आए हैं उमेश जाधव. अच्छा स्ट्रोक इस बार क्रीज में पीछे जाते हुए गेंद को टर्न कर दिया है. वहां पर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी पहुंचे गेंद पर. 2 रन पूरे किए हैं. तीसरे के लिए भी जाना चाहते हैं. विकेट कीपर थोड़े से फिसले हैं. अपील हो रही है रनआउट की और अंपायर की उंगली ऊपर उठती हुई. तो अंतिम गेंद पर 2 रन आए और विकेट का पतन हुआ, यानी कि कुल रन संख्या 21. मात्र 21 रन 4 ओवर के खेल में बना पाए हैं नित्य साई स्पोर्ट्स कलभोन टीम के बल्लेबाज. और जीतने के लिए 22 रनों का एक छोटा सा टारगेट बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाड़ा टीम के सामने. अगला मैच गावदेवी 11 पालीवली और तिरंगा स्पोर्ट्स तिलेर के बीच में. दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है, आपको टॉस बॉक्स में तुरंत पहुंचना है टॉस के लिए. चला टॉससाठी यायचं आहे. आम्ही वारंवार सूचना करीत आहोत कर्णधारांना, आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. गावदेवी 11 पालिवली आणि तिरंगा स्पोर्ट्स तिलेर या 2 संघादरम्यान पुढची लढत असणार आहे.
विनंती करतो या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आदरणीय अमरदादा कोळी यांना आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस या सामन्याचा केला जाणार आहे. तिलेर विपक्ष पालिवली. टॉस कॉइन तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला अमरदादांचं नाव आहे अमर आणि त्यांचं सरनेम दुसऱ्या बाजूला आहे कोळी. अमर किंवा कोळी असा कॉल तुम्ही द्यायचा आहे. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना असणार आहे. पालिवलीचे कॅप्टन कॉल देत आहेत. अमर असा कॉल आहे आणि अमरच आलेला आहे. थँक्यू सो मच अमरदादा. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा आपण जरूर करणार आहोत. जशी मागणी होती तसा पुरवठा तुम्हाला मिळालेला आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. साधारणतः या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल आणि किती अपेक्षा आहेत तुम्हाला तुमच्या संघाकडून? खूप अपेक्षा आहेत. स्पर्धेविषयी 2 शब्द आपले. खूप चांगली स्पर्धा आहे. कुठले गोलंदाज आहेत जे चांगली गोलंदाजी करून कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील समोरील संघाला? मयूर आहे, मार्गेश आहे, मी आहे. निश्चितच. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी. तिलेर संघाचे कर्णधार माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे अमर कोळी चषकामध्ये. कसं वाटतं इथलं वातावरण? इथे आल्यानंतर कशा फिलिंग्स तुमच्या जागे झालेले आहेत? खूप आयोजन चांगलं केलेलं आहे अमर कोहलीने. टॉस गमावलेला आहे तुम्ही. प्रथम टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजी घेतली असती. म्हणजे आता देखील तुमच्या मनासारखं घडलेलं आहे. तर साधारणतः काय वाटतं की 4 ओव्हर्समध्ये किती स्कोर या मैदानावर चांगला असेल तुमच्या टीमसाठी? 50+. आणि ते 50+ जाण्यासाठी कुठल्या फलंदाजांकडून जास्त अपेक्षा ठेवणार? संजय आहे, हेमन आहे, दयानंद आहे, प्रवीण आहे, मी स्वतः आहे. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे तुमची. थँक्यू सो मच आमच्याशी संवाद साधण्यासाठी. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असेल या सामन्यासाठी. तर टॉसमधून मित्रांनो समाचार असा आहे की पालिवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जाऊया चालू असलेल्या मॅचकडे आणि आता लगेच वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होत आहेत तुमचं मनोरंजन करण्यासाठी समालोचनाच्या माध्यमातून माझे सहकारी समालोचक सागर माळी. धन्यवाद गरजजी. काय जबरदस्त आवाज ऐकायला मिळतोय. पहिल्यांदाच सर मी तुमच्या जोडीला आणि या भिवंडी परिसरामध्ये भरपूर समालोचक आम्हाला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, अनुभवायला मिळतात. दरम्यान हा पहिला चेंडू आपण जर बघितला गोलंदाजी मार्कवरती महेश गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निर्धाव हाताळला जातोय. फलंदाज रवींद्र आणि रामदेव यांच्या समोर. रवींद्र स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू त्याने डॉट खेळलाय. फक्त अवघं लक्ष आहे 22 धावांचं. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू बॅटच्या बाहेरील कडा घेऊन जातोय. थर्ड मॅन त्या ठिकाणी नाही आहे डीप क्षेत्रामध्ये. मात्र हा चेंडू सीमा रेषेच्या आसपास जाऊन थांबलाय आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण 2 धावा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत. जसं म्हटलं जातं की शेवट जोपर्यंत होत नसतो कुठल्या गोष्टीचा तोपर्यंत थांबायचं नसतं. तेच या ठिकाणी बघायला मिळालं की चेंडू फिनिश लाईनच्या बाहेर गेला नव्हता तोपर्यंत दोन्ही क्षेत्ररक्षक थांबले होते. अन्यथा काही धावा अजूनही मिळाल्या असत्या. मात्र क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं की शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत पूर्ण होत नसतो तोपर्यंत क्रिकेट हे कधीच पूर्ण होत नसतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक क्षणाक्षणावरती लक्ष हे असायला हवं फलंदाजांचं, गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं. या मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर झोपून फायदा नाहीये. इथे तुम्हाला चपळता ही दाखवावी लागणार आहे. दरम्यान पहिल्या चेंडूवरती एक डॉट आल्याच्या नंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शरीरापासून दूर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी चेंडू जातोय तो निर्धाव. 3 चेंडू. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव बघायला मिळतोय. महेश परब गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी. सडपत्तळ बांध्याचा थोडासा उंच पुरासा गोलंदाज आहे. आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मी गोलंदाजाच्या हिमतीला दाद देईन. कारण की आपण जर बघितलं 30 सर्कलच्या आतमध्ये जर गलीपासनं ते कव्हरपर्यंत क्षेत्ररक्षक पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक आम्हाला बघायला मिळतात. मात्र फक्त लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक असा आहे तो आपण पाहू शकतो की जो सीमारेषे लगत आहे तरी सुद्धा ऑफसाईडला त्यांनी गोलंदाजी करतोय. तो काय सुंदर अशी जिद्द त्याच्या अंगामध्ये बघायला मिळते आहे. ऑफसाईडला पुन्हा एकदा खेळलाय. गॅपमध्ये जाण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक जो होता पॉईंट क्षेत्रातला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि धावफलक 1 न पुढे सरकलाय जाऊन पोहोचतोय 3 या धाव संख्येवरती. थोडंसं माफक लक्ष आहे बघा. या षटकामध्ये जरी 3 धावा आल्या असल्या आणि चेंडू टाकून झाले असले 5 तरी सुद्धा थोडंसं माफक लक्ष आहे.
कितीचं आहे तर नक्कीच 22 धावा फक्त करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. मात्र या 22 धावा कधी कधी जड होताना क्रिकेट जगतामध्ये तुम्ही बघत असता मित्रांनो. या मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे तो खैरपाडा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना त्यांना 22 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू बॅक टू द बॉलर. काय घडलंय तर नक्कीच थोडासा थांबला होता फलंदाज रवींद्र आणि रवींद्र हा मात्र धावचीच्या रूपाने नॉन स्टेगनवरती तो बाद झालाय. येस, जाऊया डीजे यांच्याकडे. एक सुंदर गाणं ऐकूया आणि गाण्याच्या नंतर एक नवीन षटक, नवीन गोलंदाज आणि नवीन फलंदाज. क्रिकेटपटूंची जान या टेंभोली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. धन्यवाद 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 डीजे. यापेक्षा चांगला सन्मान काय असू शकतो. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रावरती तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण जे केलं जातं ते टिपलं जातं प्रत्येक क्षेत्ररक्षणाच्या या कामगिरीला. त्यानंतर आपण जर बघितलं मॅन ऑफ द मॅच अतिशय सुरेख ट्रॉफीज दिल्या जातात. एवढं देखणं आयोजन दिलं जातं आणि हा प्रत्येक खेळाडूचा सन्मान आहे. कारण आपण बघतोय रुपये रोख रक्कम 20,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा, मात्र लाखाचं बक्षीस असलेल्या स्पर्धेप्रमाणे माहोल या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. बघा अमरदादांचा खास करून या भिवंडी आदिवासी एकता क्रिकेट मंडळाच्या वतीनं खास करून आभार मानेन. कारण आपण पाहू शकतो अतिशय चांगले दिमागदार स्पर्धा आणि त्या दिमागदार स्पर्धेमध्ये आपल्या आदिवासी समाजाचे खेळाडू हे नक्कीच या 95 देशामध्ये पूर्ण जगामध्ये आपल्याला पाहताना प्रेक्षक नक्कीच या ठिकाणी वाहवा करत असतील. दरम्यान धावसंख्या झाली ती एक षटक समाप्त झालं, एक गडी बाद झाला आणि खैरपाडा संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. आता 18 चेंडू शिल्लक असतील. 18 चेंडूमध्ये मला वाटते अजून सुद्धा 19 धावांची गरज असेल. म्हणजे बघा 24 चेंडूमध्ये 22 धावांची गरज होती. इथे गोलंदाजाचा विजय झालाय असं म्हणावं लागेल. फक्त 3 धावा त्याने दिल्या आणि महत्वाचा फलंदाज रवींद्र जो की सुरुवातीला आला होता तो बाद केलाय. नवीन फलंदाज संजय, गोलंदाज स्वप्नील, राईट आर्म उर्ध विकेटचा मारा टेंबोली गाव एंडच्या बाजूला. चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जसं म्हटलं जातं की तलवार फिरली होती मात्र वार काही झालेलं, निर्धाव चेंडूची समाप्ती आली आणि सुरुवात अतिशय चोख केली या गोलंदाजाने. जशी कुठल्याही गोलंदाजाला ड्रीम बॉलची गरज असते, ड्रीम स्टार्टची गरज असते, तो ड्रीम स्टार्ट या ठिकाणी बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. स्वप्नील अतिशय सुरेख गोलंदाजी. या अगोदर जर आपण बघितलं जो फलंदाज बाद झाला होता त्याचा सुद्धा रिप्ले या प्रिन्स मूवीजच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला दर्शवला होता. आणि प्रत्येक चेंडू ज्यावेळेस ठळक चेंडू असतो काही ना काही वेगळं घडलंय त्यावेळेस असं वाटतंय प्रिन्स मूवीजच्या ज्या आमच्या ऑपरेटर या ठिकाणी आपण मास खान अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत स्लो मोशनमध्ये रिप्ले पोहोचवताना बघायला मिळतात. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शरीरापासून दूर. पाहूया काय घडलंय काय घडलंय. तर आता या चेंडूला जर आपण बघत असाल राईट आर्म उर्ध विकेटचा मारा केला होता, थोडासा खांद्याचा वापर आणि पाहिलंय की फलंदाज डाव्या इष्टीच्या बाहेर खेळतोय. म्हणजे उजव्या इष्टीच्या बाहेर जर चेंडू लागला थोडाफार तर तिथे पोहोचणं फलंदाजाला अशक्य ठरेल आणि तेच बघायला मिळालं. चांगला अभ्यास या फलंदाजाचा केलेला दिसतोय. 2 चेंडूमध्ये एकही धाव आतापर्यंत दिलेली नाहीये. धावसंख्या कायम आहे, 3 धावांवरती थांबलेली ही धावसंख्या. जसं म्हटलं जातं की ग्रामीण भाषेमध्ये एखाद्या चालत्या गाडीला किंवा मग थांबलेल्या गाडीला उटी लावली जाते, थांबवलं जातं, ती उटी कोणाला तरी काढावी लागणार आहे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाज, पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळतोय. मात्र पंच या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू आमच्या नजरेमध्ये वाईड आहे. टप्पा चांगला होता मात्र दिशा खराब होती आणि आपण पाहू शकतो इथे अंपायरकडे मागणी सुद्धा केली होती फलंदाजाने की हा चेंडू भरपूर वाईड वाटतोय आणि त्या मागणीला दुजोरा दिला. धाव फलक 4 धावांवरती आता जाऊन पोहोचतोय. मात्र नवीन जो फलंदाज आलेला आहे संजय मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने क्रिकेट नक्कीच खेळत नाहीये कारण की त्याच्या बॅटमध्ये चेंडू येत नाहीयेत. पुन्हा एकदा शरीरापासून दूर होता मात्र आपण पाहू शकतो की खांद्याच्या लेवलचा चेंडू आणि फलंदाजाला बॅकफूट वरती ढकलणारा चेंडू बघायला मिळाला. धाव फलक या चेंडूवरती मात्र कुठेच पुढे जात नाहीये. धावसंख्या कायम ती 4 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत गोलंदाजाने मात्र फलंदाजाच्या बॅटमध्ये चेंडू येताना दिसत नाहीये. त्याच्या आवाक्यामध्ये चेंडू दिला जात नाहीये. त्याला पुरेपूर बॅकफूटवरती ढकललं जात आहे. मात्र जर फलंदाजाला आपल्या संघाला जिंकवायचं असेल खैरपाडा संघाला तर इथं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कनेक्टिंग बॅटची आणि चेंडूची ही नक्कीच व्हायला हवी. संजय आतापर्यंत संजयने किती चेंडू खेळलेत तर आपण पाहू शकतो 3 चेंडू खेळला आणि 3 चेंडू तो डॉट खेळलाय.
एच लागलाय. आता मात्र ठरमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. अमर कोहली चषक आपण बघतोय या रिप्ले मध्ये प्रिन्स नोईसच्या मार्फत बघा दाखवला जातोय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सफळ झाला होता. रूम बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा फटका सुद्धा एवढा आत्मविश्वासी फटका म्हणू शकत नाहीयेत. मात्र या चेंडूने 4 धावा दिल्यात. याचाच अर्थ आपण पाहू शकतो खैरपाडा संघासाठी ही वेलकम बाउंड्री आलेली आहे आणि वेलकम बाउंड्री धावफलक सरकवला आहे. तर म्हणजे 8 या धाव संख्येवरती 14 चेंडू 14 धावांची गरज. सामना अजून सुद्धा बॅलेन्सिंग आहे मी म्हणेन, कारण की 4 षटकांच्या सामन्यामध्ये कुठलाही संघ हा बाजी मारून जाऊ शकतो. सुरेख चेंडू क्या बात आहे. ही जी गोलंदाजी आहे मी म्हणेन, गोलंदाज स्वप्नील याची खास करून दाद देण्यालायक ही गोलंदाजी आहे. जो बाउंड्री गेला होता तो मिस टाइम स्ट्रोक होता. चेंडू बॅटची बाहेरील कडा घेऊन थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला होता. त्यामुळे आपण पाहू शकतो ही बाउंड्री मिळाली होती. मात्र संजय याला आपला आत्मविश्वास प्रबळ आणि जसं म्हटलं जातं की दृढ करावा लागणार आहे. इथे मात्र त्यांच्या संघाला जिंकायचं असेल तर इथे त्याच्या बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या 8 धावा. स्वप्नील याचा हा चेंडू आता मात्र वाईड घोषित केलाय पंचांनी. हा वाईड चेंडू धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 9 या धाव संख्येवरती. इथे एक पहिला वाईड आला होता, शरीरापासून दूर चेंडू होता. त्यानंतर हा मला वाटते जवळजवळ हाईटचा म्हणजे जवळजवळ जास्त बाउन्स असलेला हा चेंडू बघायला मिळाला. त्यामुळे 2 धावा या वाईटच्या रूपाने आल्यात आणि एक मिस टाइम स्ट्रोक. अशा पद्धतीने 6 धावा ज्या आल्यात त्या दान केल्या असं म्हणावं लागणार आहे या गोलंदाजाने. धावसंख्या 9. पुन्हा एकदा स्वप्नील याचा हा चेंडू. षटक समाप्त झालं. पुन्हा एकदा मागणी केली होती की हा चेंडू आम्हाला वाईट मिळावा, मात्र ती मागणी धुडकावून लावली. धावफलक या डॉट चेंडूवरती 2 षटकं समाप्त झाली. या 2 षटकं समाप्त होत असताना आपण पाहू शकतो धावसंख्या आहे ती 9. जाऊया पुन्हा एकदा या डीजे यांच्याकडे, सुंदर गाणं ऐकूया आणि या स्पर्धेला पुन्हा एकदा सुंदररित्या सुरुवात करूया. नक्कीच दादा कोंडकेची आठवण होते. मात्र जी दादागिरी गाजवली गेली त्यांच्या नावावरती पांडू हवालदार हा सिनेमा होता आणि आता मात्र नुसता पांडू आलाय, मात्र तेवढा इफेक्टिव्ह ठरत नाहीये. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अजून सुद्धा चेंडू शिल्लक ते 12 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल आपण पाहू शकतो. ते नक्कीच 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. अतिशय मी म्हणेन हा यंग गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे. यंग टॅलेंटला संधी दिले आणि मी म्हणेन लेदर क्रिकेटचा थोडासा अनुभव आहे, त्याचा फायदा नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेल. तर गोलंदाज मयूर पाटील, ऑल द बेस्ट तुझ्या या कारकिर्दीला मित्रा. कारण की आदिवासी समाजातून जेव्हा जे क्रिकेटर जाताना आपल्याला बघायला मिळतात, नक्कीच चांगलं वाटतंय की ग्रामीण क्रिकेटर सुद्धा आजकाल लेदरचा त्यांना सुद्धा लढा लागलाय आणि हे नक्कीच एक अभिमानाचं स्पॉट गोष्ट असेल ती म्हणजे भिवंडी आदिवासी एकता क्रीडा मंडळ या संघासाठी, या असोसिएशनसाठी मी म्हणेन. 12 चेंडू 13 धावांची गरज. जरा क्रिकेट थोडंसं फास्ट करायचं विनंती असेल. सामना थोडासा जड झाला आहे मी म्हणेन फलंदाजी करणाऱ्या संघाला, खैरपाडा या संघाला. 12 चेंडू 13 धावांची गरज. हे षटक नक्कीच निर्णायक ठरू शकतं. या षटकामध्ये नक्कीच मॅच बघायला मिळेल. पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती गडीबाद. क्या बात आहे. आपण पाहू शकतो हा जो गोलंदाज आहे थोडंसं गतीमध्ये चेंडूमध्ये व्हेरिएशन आम्हाला बघायला मिळत. यस डीजे.
विकास भगत नवीन फलंदाज बाद झाला होता. या अगोदर जर आपण पाहिलं तर मला वाटते रामदेव हा फलंदाज बाद झालाय आणि विकास हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. मात्र विकास याला त्याच्या संघाचा विकास करावा लागेल. जसं पाहू शकतो आपण अगोदर समीकरण वेगळं होतं. 24 चेंडूमध्ये 22 धावा होत्या. आता तसं राहिलेलं नाहीये. 11 चेंडूमध्ये 13 धावा आहेत. म्हणजे जसं आपण जर बघितलं थोडासा लाईटली सामना घेतला आणि आपल्या खेळामध्ये परिवर्तन केलं. परिवर्तन केल्याच्या नंतर मात्र त्यांचं परिवर्तन स्वतःच्या अंगाशी आलेलं आपल्याला बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतो हा गोलंदाजचा मयूर पाटील. हो चेंडू पडल्याच्या नंतर आत्ता खाली राहतोय. या अगोदर जर चेंडू पाहिला बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. चेंडू पडल्याच्या नंतर शरीरापासून दूर गेला होता फलंदाजच्या. मात्र तिकडनं लपेटण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपण पाहिलं होतं की रामदेव खेवरा हा बाद झाला होता. काय जबरदस्त चेंडू होता. पहिला चेंडू आपण बघितला आणि दुसरा चेंडू थोडंसं खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी झालं म्हटलं जातं. जास्त खाली नाही थोडंसं खाली राहिलाय. धावसंख्या कायम आहे 9 धावा. पुन्हा एकदा संजय याच्या बॅटमध्ये चेंडू येताना दिसत नाहीयेत. स्वतःवरती फलंदाज नाराज आहे. आपल्या बॅटवरती फलंदाज नाराज आहे. मात्र आतापर्यंत त्याने किती चेंडू खेळलेत ते एकूण 8 चेंडू खेळलेत आणि 8 चेंडूमध्ये फक्त प्रत्येक चेंडूच्या मागे अर्धी धाव बनवले. म्हणजे याचा 4 धावा त्याने बनवल्यात. अजून सुद्धा किती चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर आपण पाहू शकतो 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा काय करू ते समजत नाहीये मला. फलंदाजीची दुविधा आहे आणि आपण बघतोय जो खेळाडू आहे गोलंदाजी मार्गावरती आलेला आहे मयूर पाटील. याने मात्र गोलंदाजीला अतिशय चोख सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्याने 4 चेंडू हाताळलेत. 4 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती गडीबाज केल्याच्या नंतर मात्र डॉट वरती डॉट जसं म्हटलं होतं की सुनील गावस्कर सर म्हणतात की बिंदी गेंदची लाईन या ठिकाणी लावलाय. 3 चेंडू हे डॉट टाकलेत. पहिल्या चेंडूवरती गडीबाद केलाय आणि या गोलंदाजाच्या हिमतीला नक्कीच दाद द्यायला हवी. समोर एक अनुभवी फलंदाज संजय चांगला फलंदाज आहे. मात्र त्याच्या बॅटमधनं आज धावा येताना दिसत नाहीये. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून सुद्धा 13 धावांची गरज आहे आणि आता मात्र 8 चेंडू शिल्लक असतील. ऑफ साईडला शरीरापासून दूर नक्कीच आपण जर बघितलं 5 चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू पद्धतीने हाताळल्यात. म्हणजे जेवढे चेंडू हाताळले त्याच्यापैकी एक गडी बाद झाला आणि 4 चेंडू डॉट आपल्याला बघायला मिळाले. आणि हा चेंडू बघा जर फलंदाज डाव्या चेंडूच्या बाहेर निघतोय आणि ऑफ साईडच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करते. कसं पोचणार आपण चेंडूपर्यंत. जसं म्हटलं तर क्रिकेटमध्ये जर खेळायचं असेल तुम्हाला तर चेंडू हा शरीराच्या जवळ जास्तीत जास्त खेळायला हवा. मात्र तसं होताना दिसत नाहीये. हा जर चेंडू डॉट आला तर या टुर्नामेंटचं मला वाटते पहिलं मेडन विकेट षटक हे बघायला मिळेल. तर नक्कीच कधी कालच्या दिवसामध्ये कदाचित एखादं षटक हाताळलं असेल. मात्र टाळ्या जायला पाहिजे त्या गोलंदाजासाठी. अपील केले मात्र अराउंड द विकेटचा हा गोलंदाज गोलंदाजी करतो. याचाच अर्थ आपण जर बघितलं पंच या ठिकाणी बाद ठरवण्यासाठी थोडाफार विचार करतील. कारण की डाऊन द लेग चेंडू पिच झाल्याच्या नंतर थोडासा स्पिन पद्धतीने आतमध्ये आला होता. लेग बायच्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय आणि धावफलकावरती धावा लागल्या तर त्या 10. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 6 चेंडूमध्ये एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर नक्कीच आपण पाहू शकतो ते 12 धावांची गरज असेल. चर्चा जसं म्हटलं जातं की सुबह की चाय और बडे लोगों की राय. प्रशांत आदोडे म्हणून एक समालोचक नेहमी म्हणत असतात. तशाच पद्धतीने थोडीशी इथे राय घेतली जाते. चर्चा केली जाते. चर्चा असेल तर खर्च असेल आणि खर्च असेल तरच चर्चा होत असते. काही ना काही या ठिकाणी घडलं जाईल. दरम्यान मी विनंती करेन थोडासा गेमला स्पीडअप करायचा. जास्त वेळ तुम्ही घेतात मित्रांनो प्लीज. अमर कोळी दादांची स्पर्धा आहे या ठिकाणी अतिशय चांगलं आयोजन आहे. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ होऊ नये उशीर होऊ नये या अनुषंगाने आम्ही तुम्हाला विनंती करतोय की थोडीशी घाई करा. आतापर्यंत संजय 10 चेंडू खेळलाय. 10 चेंडूमध्ये त्याने 9 चेंडू डॉट खेळलेत आणि धावसंख्या किती बनवली तर फक्त 4. कारण की एक लेग बायच्या रूपाने धावफलक पुढे सरकला होता. असं जर पाहिलं तर मी म्हणेन इथे ही मेडन विकेट आपण मानू शकतो. लेग बायच्या रूपाने ही धाव गेलेली आहे. एक्स्ट्राच्या रूपाने धाव गेलेली आहे. पाहूया पुन्हा एकदा 6 चेंडू आणि प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. हा सामना एक रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. सामना समाप्त झालेला नाहीये. मी ज्यावेळेस समालोचन करत असतो ज्यावेळेस क्रिकेट मैदानामध्ये असतो त्यावेळेस नेहमी माझं म्हणणं माझ्या सहकार्यांना असतं जोपर्यंत शेवटचा चेंडू जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाहीये तोपर्यंत क्रिकेट संपत नाही.
आणि आता 6 चेंडू 12 धावा. कदाचित या सामन्यामध्ये या षटकामध्ये संजयची बॅट लागू शकते. संजयचे प्रयत्न चालू आहेत मात्र तो प्रयत्नांवरती फसताना दिसतोय. गोलंदाज उज्ज्वल पाटील. अमर कोळी चषक या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि कॉमेंट्री पॅनल याच्यासाठी विकी भोईर यांना ऑल द बेस्ट. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय कॉमेंटेटर सुनीलजी पाटील पिळंजे गाव यांच्या मार्फत तर आपण बघतोय सर तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. असाच प्रोत्साहन आम्हाला देत राहा. दरम्यान उज्ज्वल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज चेंडूच्या खाली थोडासा इथे आपण बघतोय कन्फ्यूज झाला होता. दुविधेमध्ये होता. त्या दुविधेपर्यंत जोपर्यंत चेंडू लँड होतोय तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न हा यशस्वी होतोय आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकतोय. पहिल्या आत्मविश्वासी 2 धावा संजय याच्या बॅटमधनं. धावसंख्या तो 11 चेंडू खेळाय. 11 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2च्या सरसरीने धावा बनवायच्यात. क्या बात आहे. सुंदर सामना आहे. पहिल्या चेंडूवरती संजयाच्या मार्फत मात्र चांगल्या धावा आल्यात. संजय हा करू शकतो. इथे आपण जर बघितलं स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा आणि स्वतःच्या ताकदीवरती त्याने काम करायला हवं. 5 चेंडू 10 धावा. ऑन साइडला खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे मात्र गॅपमध्ये चेंडू शतरक्षक आलाय. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये 2 धावा घेतल्या जातील का तर यस 2 धावा सहजून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेची हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र 2च धावा मिळतील. या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. ड्रेस आणि चेस तुम्हाला कंपल्सरी आहे मित्रांनो त्यामुळं 8 धावांची गरज आहेच आहे. 4 चेंडू 8 धावा. काय जबरदस्त सामना. असं वाटलं होतं की या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मित्र अजयजी घरात आहेत. असं वाटलं होतं की हा सामना लवकर संपेल कारण की 24 चेंडूमध्ये 22 धावा. मात्र इथे सामना जड झालाय. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये. आता मात्र शतरक्षक चेंडूच्या खाली हा झेल टिपलाय आणि संजय याची खेळी ही समाप्त केली. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता बघा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय सुंदर चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा शरीरापासून दूर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न आणि तीच चूक पुन्हा एकदा फलंदाजाने केले. मात्र इनसाइड आउट करून खेळायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक झाला. एक्स्ट्रा कव्हर रिजनचा शतरक्षक होता त्याने कुठलीच चूक केली नाही आणि स्वतः चेंडूला चुंबन घेतलं की येस या ठिकाणी मात्र मी सामन्याच्या माझ्या संघाला जवळ घेऊन जातो. जाऊया डीजे यांच्याकडे. पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने लक्ष केंद्रित करूया. साईनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकास साईनाथ आहे. नॉन स्ट्रायकिंगला आलाय. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज मित्रांनो. अजून सुद्धा खैरपाडा संघाला जिंकण्यासाठी. बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि नक्कीच या ठिकाणी ते प्रार्थना करत असतील बाप्पाला. शरीरापासून दूर भरपूर दूर आणि जवळ जवळ किती दूर टाकला जातोय तर पाहूया. इथे मात्र 1 धाव मिळते आणि 1 वाईट रूपानं. 1 22 आणि 1 वाईट. 2 धावा आल्या. धावफलक पुढे सरकला गेला जाऊन पोहोचतोय तो 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा समीकरण आलं तेच. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 3 धावांची गरज असेल ते 6. 1 चेंडू चांगला टाकून विकेट घेतला होता. चेंडू त्या ठिकाणी आपण बघतोय खर्च केला होता मात्र धावसंख्या दिली नव्हती आणि जे समीकरण होतं 3 चेंडूमध्ये 8 धावांचं हा एक्स्ट्रा चेंडू टाकून मात्र गोलंदाजाने चूक केले. ती चूक किती महाग पडते. 3 चेंडू 6 धावांची गरज खैरपाडा संघाला जिंकण्यासाठी. राईटा मूर्ती विकेटचा मारा. सुरेख चेंडू मात्र पाहूया पंच काय इशारा करतात. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दुविधा काय होते तर फलंदाज बाद झालाय. 1 धावसंख्या 22च्या रूपाने मिळते आणि 1 धावेनं धाव फलक थोडासा पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो 17 या धावसंख्येवरती. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची. स्पीडअप करा. गेमला स्पीडअप करा. बघा किती दुविधा दिसते. किती दुविधा दिसते बघा. या ठिकाणी आपण जर बघितलं जर गोलंदाजाच्या मनामध्ये की स्ट्राईक एंडला थ्रो करू
की नॉन सेकंडला थ्रो करू. त्यावेळेस तुम्ही लाईव्ह बघत असताना त्यावेळेस भरपूर मजा येत असते ही स्पर्धा बघण्यासाठी, ही क्रिकेट बघण्यासाठी. आणि सध्या क्रिकेटला ताप आलाय, फिवर आलाय. क्रिकेट प्रत्येकाच्या डोक्यावरती या ठिकाणी तांडव करताना बघायला मिळतंय. जसं म्हटलं जातं की विक्रम आणि वेताळाची जी कथा ऐकली त्यावेळेस तो वेताळ विक्रमाच्या डोक्यावरती बसण्याचा, मानेवरती बसण्याचा प्रयत्न करतोय, तसं हे क्रिकेट मात्र सध्या खेळाडूंच्या मानेवरती बसण्याचा प्रयत्न करतोय. साईनाथ, दोन्ही साईनाथ खेळाडू. चेंडू शिल्लक 2 धावांची गरज आहे. 5 ऑन साइडला चेंडू खेळलाय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. निर्णायक चौकार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. क्या बात है. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली. थँक्यू. या ठिकाणी आपण बघतोय 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज होती. इथे वेलकम बाउंड्री येताना दिसली. शतरक्षकाने केलेली चूक किंवा मग गोलंदाजाने केलेली चूक मात्र झाली आणि चुकीतला क्रिकेटमध्ये माफी नाही असं म्हटलं जातं. एक नक्कीच आपण पाहिलंय की दगडी चाळ जो सिनेमा लावता त्याच्यामध्ये असा डायलॉग होता की चुकीला माफी नाही, आणि तेच क्रिकेटमध्ये सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतंय. मात्र चौकार जो आलाय तो साईनाथ याच्या नावावरती आहे. दोन्ही साईनाथ नावाचे खेळाडू आहेत आणि 2 साईनाथ असतील त्यावेळेस नक्कीच संकट मात्र दूर करण्याचा प्रयत्न हे नक्कीच करताना दिसतील. इथे आमचे 2 एक्स्ट्रा प्लेयर आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावर तोंडावरती थोडंसं स्मित असते. तर आम्ही ज्यावेळेस बाउंड्री लागते, ज्यावेळेस विकेट पडतो त्यावेळेस थोडंसं नजर मारतो. थोडासा प्रेशर हा दोन्ही खेळाडूंवरती बघायला मिळतोय. कारण जसं म्हटलं जातं की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या गोष्टीमध्ये जावं लागतं, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला रुळावं लागतं, काम करावं लागतं, प्रॅक्टिकली त्याचा अनुभव करावा लागतो. आता इथे मात्र थोडंसं प्रेशर आहे तो दोन्ही संघांवरती, कारण की एका चेंडूमध्ये षटकार असल्याच्या नंतर जास्त प्रेशर नसतं. 1 चेंडू आणि 1 धाव असली का प्रत्येक खेळाडूवरती प्रेशर असतं. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे मित्रांनो. टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. हो, काय घडलंय तर इथे 1च धावेची गरज होती. यष्टीरक्षकाने मात्र सामना सोडला आणि या ठिकाणी चेंडू सोडला की सामना सोडला हे नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने. मात्र संघ विजयी झालाय 1 धावेनं. 1 धाव हवी होती ते 1 धाव घेतले. संघ विजय झाला तो खैरपाडा संघ आणि बाप्पा मोरिया या नावाने तो खेळलाय. बाप्पा या ठिकाणी पावलाय. चला पुन्हा एकदा आपण जातोय. ते 2 इतर संघ जे होते त्यांचा टॉस या ठिकाणी झालाय. मला वाटतं जय बजरंग चिंबीपाडा आणि माफ करा गावदेवी पालेवली आणि तिरंगा स्पोर्ट्स तिले या 2 संघादरम्यान टॉस झालाय. आपण पाहूया. यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. दरम्यान डीजेना संधी देऊया. थोडासा विश्रांती घेतोय. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचच्या जोडीला या मैदानाच्या बाजूने येतोय. मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. दादा सामने गाजणार हाय. ए अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अनाउन्स आम्ही करतोय. वन अँड ओनली ज्याने या मॅच मध्ये अतिशय चांगलं काम केलं. मला वाटतं पहिली हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये तरी पहिली हॅट्रिक, एकमेव हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये बघायला मिळाली. साईनाथ इज द मॅन ऑफ द मॅच. सामनावीराचा मानकरी ठरतोय. प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजे साईनाथ, ज्याने की 4 गडी बाद केले आणि धावा दिल्या त्या फक्त 2. काय जबरदस्त परफॉर्मन्स. आणि त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती साईनाथ आपल्याला आम्ही मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडतोय. यायचं आहे आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. चला प्लीज साईनाथ लवकरात लवकर या आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जा. तर